घर बांधकामाची पारंपरिक पद्धत जे भारतातली आजकाल विलुप्त होत चालली आहे, त्याच्यावर मत काय? घर बांधकामाची नेमकी कुठली पद्धत? भारत एवढा समृद्ध देश आहे, एवढा डायव्हर्सिफाईड देश आहे की इथे आपण एक पद्धत म्हणून असं बोलू शकत नाही. वास्तविकता भारताचा इतिहास ज्यावेळेस चालू झाला, म्हणजे खूप जुना इतिहास जरी पाहिला, सुरुवातीला ट्रॅबिएटेड स्टाईल होती, नंतर आर्किटेड स्टाईल आली, वेगवेगळ्या स्टाईल्स बदलत गेल्या. अगदी दाक्षिणात्य, मध्य भारतीय, उत्तर भारतीय, त्याच्यानंतर पूर्वोत्तर, त्याच्यानंतर पहाडी भागातलं प्रत्येक ठिकाणाचं आर्किटेक्चर वेगळं. परंतु सगळं वेगळं असतानाही सगळ्या पहाडी भाग भारतातला अगदी एक्स्ट्रीम उत्तरेचा पहाडी भाग सोडला तो वगळता, म्हणजे अगदी फक्त पहाडी भाग सोडला, उर्वरित जेवढा दिल्ली ते कन्याकुमारी तुम्हाला हा तेवढ्या भागात जेवढ्या विविध प्रकारचे घरं बांधल्या गेल्या, एक गोष्ट कॉमन आहे त्यात. अच्छा, ती कुठली? नाही, त्याचं नॉलेज तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त असू शकते. तर कोटियाड म्हणजे मधलं अंगण. पूर्वीच्या घरांमध्ये जे असायचं की सेंट्रल फोकस्ड प्लॅनिंग, घराचं जे ब्रह्मस्थान असायचं ते आकाशाला मोकळं असायचं. बरोबर? ब्रह्मस्थानामध्ये उजड, वायू, वारा, पाणी सगळं चालायचं. बरोबर? आणि सगळ्यात महत्वाचं काय असायचं, सगळं इंट्रोवर्ट प्लॅनिंग असायची घराची. आता आपण जे करतो ही एक्स्ट्रोवर्ट प्लॅनिंग आहे की बाहेर अंगण सगळं असं. आज मी माझ्या अंगणात बसून जेवण नाही करू शकत, तो आस्वाद मी घेऊ नाही शकत, आणि ते एक्स्ट्रोवर्ट प्लॅनिंग आहे. ज्यावेळेस इंट्रोवर्ट प्लॅनिंग आपण एखादं कोटियाड ठेवू तर ती एक पर्सनलाइज अशी सेमी ओपन स्पेस आपल्याला मिळते. ही एक गोष्ट. त्याचबरोबर आपलं जे क्लायमॅटिक रिजन आहे, हा इथे गरमी खूप जास्त आहे. काही कोस्टल एरियाजमध्ये ह्युमिडिटी जास्त आहे. एक तर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दोन्ही गोष्टीला टॅकल करण्यासाठी कोटियाडवाल्या याच्यात स्टॅक इफेक्ट एअर फ्लो होतो. म्हणजे कोटियाडमध्ये थंड हवेचा सिंक बनतो, तिथून ते घराच्या प्रत्येक रूम्समध्ये सर्क्युलेट होतं, आणि बाहेरच्या बाजूला त्या खिडक्या उंचावर असायच्या जुन्या घरांच्या, गरम हवा निघून गरम हवा निघून जायची. तर हे स्टॅक इफेक्टनी त्याचं व्हेंटिलेशन व्हायचं. म्हणून क्लायमॅटिकली ते बरोबर आहे, कल्चरली ते बरोबर आहे, युटिलिटीच्या दृष्टीने तर अगदी योग्यच आहे. तर अशा अनेकानेक पद्धती आहेत ज्या आज लुप्त होत चालल्या आहे. आता बांधकाम पद्धती म्हणजे बांधकाम मटेरियल असू शकतं, तेही लुप्त होत चाललंय. बांधकामाची जे प्लॅनिंग असायची त्यावेळेसची, त्या पद्धती, प्लॅनिंगच्या पद्धती आता बदलल्या.